ऐक मी काय म्हणते, काय तू ना सोनूला पण बोलवून घे आज ग्रीन रूफला. आपण 4 जण मिळून मस्त मजा करू, धमाल करू. तुला तर माहितीये मला आणि ओमला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. नाही नाही, तुम्हाला नसतो काही प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आमच्यात आहे, आमच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. नाही तुम्ही मस्त आहात, तुमचं सगळं छान आहे. आणि तिथे सोनूला नेऊन काय करणार आहे मी? सोनू काय करणार? नुसतं बसून राहणार. त्याला लोकांमध्ये मिसळायचंच नसतं. आपण मस्त गप्पा मारत असलो ना, त्या तिसरीकडे बघत राहील, किडे बघत राहील. जाऊ दे ना, तुम्ही जा, मी नाही येणार. ए आता मला तुझी सिंपथी नकोय प्लीज. जरा कुठे आता माझे प्रॉब्लेम संपतात असं वाटतंय तर हिचे सुरू झालेत. वाव, खूप छान हा, खूप छान, मस्त. धना, हा कसा वाटतोय? हा बरा आहे, काय एवढा काय वाईट नाही, एवढा ठीक आहे ना? नाही ग, हा खूपच साधा आहे. अरे मग हा आहे एक, पण सेमच आहे यार. त्यापेक्षा ह्याच्यावर जर रेड चुडीदार आपण घातली तर जरा हळू बोला, हळू बोला. मी इथे जरा लक्ष देऊन अभ्यास करतोय आणि मगासपासून तुमचं काय चाललंय ना, तेच ड्रेस ट्राय करताय आणि फेकून देताय. तुम्ही तर गप्पच बसा. तुम्हाला तर यातलं काहीच कळत नाही. मला प्रपोज करायला आला होता तर किती घाणेरडा शर्ट घातला होता तुम्ही. काय तू काय शर्ट बघून मला हो म्हणणार होती का? काय बोलते? आता नाही म्हणलं तरी मनात येऊनच गेलं ना. काय की या माणसाला हो म्हणायचंय पण. काय हो, आता गुरुजी म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं ना. यासाठी हो म्हणालीस का मला? मार्काचा प्रश्न होता ना. आता बोल ना, आता बोल जयेश दादा, हे सगळं तू करायला पाहिजे होतस. काय आता काय बोलणार आहे मी? मूल झालं आता आमचं, झालं, जाऊ दे. ए ऐका ना, पण खरंच मी जर असे कपडे घालून गेले आणि त्याला नाही आवडले आणि त्याच्या मनात असा विचार आला तर काय करायचं? बरोबर. गपरे, नाही तुम्हाला त्यापेक्षा हा बघू, हा आय थिंक हा पण बरा आहे, हा चालू शकतो. नाही ग, हा खूप भडक आहे. मी सांगू का तुम्हाला, मी आजकाल त्या तरुण मंडळींमध्ये असतो ना, तर ना ह्या तरुण मंडळींना काहीतरी असं रोमॅन्टिक काहीतरी असलं ना तर लगेच हो म्हणून टाकतात. हो का? हो. पण म्हणजे मग मी काय, म्हणजे मग पंजाबी ड्रेस नको का? मग काय घालू मी? ते मला काही माहित नाही, मी तरुण आहे का? अरे असं काय करतो? साडी नेस माझी. हा, ऍक्च्युली साडी चांगला ऑप्शन आहे. आपण काय इतका टाइमपास करतोय? साडी डन आहे, साडी डन आहे ना? ओके ना? फारच छान. हळदी कुंकवाला जाते असं वाटेल. गपरे जयेश दादा, तू फक्त खेचत बस. तू मला मदत करणारच का नाही इकडे? मला जायचंय त्याला भेटायला. ए हे सगळं ठीक आहे ग, पण तो खरंच प्रपोज करणार आहे का? नाही अगं शुभ बोल ना तू. काय आहे आता? मी भेटणार म्हणजे करणारच ना तो प्रपोज. त्याने नाही केलं तर मी करेन प्रपोज त्याला. मी काय म्हणतो माहिती मधू, मी तुला प्रामाणिकपणे सांगू का? प्रामाणिकपणे सांगू, तू खरंच एकदा या सगळ्याचा नीट विचार कर. कारण तो मुलगा तू किती हुशार आहे अगं. त्याच्या अभ्यासात किती गती आहे, त्याला त्याचं जे स्थान आहे बुद्धीचं, त्याचं स्थान मी मंद का? मग तो हुशार तर मी मंद. टाइमपास कर फक्त. स्वतः बुद्धीचं स्थान. हॅलो हॅलो, मी येऊ का? आला तर खरे. काय? मला जरा तुझ्याशी खाजगी बोलायचंय. हे बघा, तुम्ही काय फालतू बोलणार असाल ना तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही फालतू नाहीये. तुझ्या माझ्या भविष्याशी संबंध आहे त्याचा. माझ्या भविष्याची काळजी तुम्हाला नको. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, आपण दोघं लग्न करून टाकू. कामत, तुम्ही काय प्यायला लागलात की काय? अगं ऑफर आहे, हे वाच ना. 70च्या पुढच्या म्हाताऱ्या म्हातारींचा लग्नाचा सोहळा, एकाच मांडवात 100 लग्न, म्हणजे लग्न फुकट. निघा. अगं शिवाय ऑफर आहे, 1 लाखाचा विमा, कुकर, शिवाय लोखंडी कपाट,
आणि गॅसची शेगडी आहेस कुठं? तुमचा गॅस गेला चुलीत. कामच जरा जमिनीवर या. मी लग्न करणार आहे, हा थँक्यू थँक्यू, पेढे घेऊन येतो. पण तुमच्याशी नाही. अगं माझ्यासारखा नवरा मुलगा तुला शोधून सापडायचा नाही. हो हो, तुमच्यासारखे नग तर तुम्हीच आहात. आणि मी लग्न करणार आहे कोणाचं माहित आहे का? ओमचं. तर निघा आता. पण मी शेवटपर्यंत ट्राय करत राहीन. अभी तो मैं जवान हूँ, ये हमारा तुम्हारा रहेगा मिलन, निघा. ये हमारा तुम्हारा, तू गंगा की मौज में. यांचा रेडिओ आणि पेपर दोन्ही बंद केले पाहिजेत. ओ निघाला वाटतं. कसं घसरते बघे. आणलं का? ठेव ठेव ठेव. ही ठेवा पण का? हे आले. आला. आजी निघतो. आशीर्वाद आशीर्वाद. लवकर परत ये, मी वाट बघते. तोपर्यंत टेक केअर. हा हो, पण माझे पाय कोण चेपून देणार? अरे आल्यावर रोज चेपणार ना मी. बघा सगळे ऐकतात. माझ्याकडे साक्षीदार आहेत. काका येतो. अरे आयुष्यमान भाऊ. मी पण खरं तर आलो असतो तुमच्या बरोबर. मला पण विमानात बसायला फार आवडतं. जसं काय हा रोज अपडाऊन करतोय. ते डब्यात मी तुम्हाला भाकरी आवडते ना म्हणून दिली. वेळेत जेवून घ्या. हा अरे धना, बघ तुझ्यासाठी शिदोरी आली. थँक्यू धना. अरे अजित, इकडे ये. हे घे. काका काय आहे काय? डॉलर आहेत. मी फॉरेनला गेलो होतो ना तेव्हाचे उरलेले आहेत, तेव्हापासून आतापर्यंत. आता मला काय उपयोग आहे त्याचा? तू घेऊन जा. अरे हे बघ, तुझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून दिले असं समजू नकोस. अशी रीत आहे आपली. थँक्यू काका. रणजित टॅक्सी घ्यायला गेलाय ना? अजून कसा नाही आला काय हे कळत नाही. आता किती तासांचा प्रवास आहे विमानाचा? अराउंड 17-18 तास. हा, आणि ते घड्याळाच्या वेळा पण बदलाव्या लागतात ना तिकडं. हो. तिकडं आपल्याकडे दिवस असतो तर तिकडं रात्र असते, असं बदलावं लागतं ते. हा, सांगतो नंतर तुला. काय झाली का सगळी तयारी? हो. गाडी आली. डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्टलाच ड्रॉप आहे. आणि पैसे देऊ नकोस, मी देऊन ठेवलेत. चला चल चल. घेऊ का? नो इट्स ओके, मी घेतो. बरं आहे. अजित नीट जा. हो. काळजी घे प्रवासात. हा, हो. बाय. लवकर ये. हो बाय. दादा, आम्ही सगळेच वाट बघतो बरं का तुझी. ऑल द बेस्ट. थँक्स रणजित.
आता आम्ही सगळे वाट पाहतोय तुझी. तेव्हा लवकरच ये हा. Home. He's grown into a handsome young man. Glad to meet you, my son. Yeah, glad to meet you. Hey, Ranjit, tell me. कसा दिसतो आम्ही? हा? कसा वाटतं फादर सन डिओ? हा? मस्त ना? हा बोल ईशा. हो मी निघतोच आहे लगेच. हो ग्रीन रूफला. बाय. गलती होतेच कशी? क्यों हुई? 6 नंबर की फिश 3 नंबर पे गई क्यों? गई नहीं चाहिए. काम में है गई नहीं चाहिए. क्या प्रॉब्लम क्या तुझा? हाँ? घर में कोई प्रॉब्लम है? माँ बीमार है? हाँ? नहीं ऐसा नहीं करने का. 6 टेबल नहीं जमते तो 3 करने का. 3 नहीं जमती तो 2 करने का. 2 नहीं जमती तो 1 करने का. लेकिन 1 करके अच्छा करने का. अगली बार से गलती नहीं चाहिए. ओके सर? क्या ओके सर? मुझे मालूम तू कर सकता है. तू करेगा. अपने अंदर के वेटर को जगा. करेगा ना? और हंसने को पैसे नहीं पड़ते. हसो हसो. आणि मराठी शिकून घे. ओरडायला प्रॉब्लेम येतो. अब एक काम करो. जाओ. तू कर सकता है. कर सकता है. करेगा. आप कर सकते हो. आप कर सकते हो. जाओ 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 जाओ. अरे काय? हा हा कोट वगैरे. हा नवीन ड्रेस. बॉस का? आणि कोण ज्युनियर होता? फुल बिन पाण्याने चालली होती ना. अरे कसा बॉस आहेस तू. शेवटपर्यंत जरा बेरिंग ठेवायचं ना. जाओ 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 जाओ. तुम कर सकते हो. जाओ जाओ. लगेच मावळा झाला लेका. काय पण हा एकदम टाय वगैरे नवीन सूट बूट काय आहे काय? प्रमोशन. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन. कधी? आताच मध्येच कधीतरी झालं. बाकी कसं आहेस? मस्त. आणि तुम्ही काय म्हणता वहिनी? बेबीला नाही आणलं? बेबी? सॉरी बाबा. कोण बाबा? तुमची मुलं. अरे बरं आहेस ना? अरे आमचं लग्न नाही झालं असं. लग्न झालं नाही? मला वाटलं आतापर्यंत लग्न झालं असेल, हनीमूनला गेला असाल आणि येताना छोटे 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 मुलाला घेऊन आला. ए बाबा, आणि लग्न झालं असतं तुला बोलवलं नसतं आम्ही. मग आणि तू नसलास तर आम्ही लग्नच नाही करणार. असं काही बोलू नका उगाच काहीतरी. या. मला वाटलं ओम तुमचं खरंच लग्न झालं. मध्ये काही फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. म्हटलं आपल्यावर रागवलं का काय? एक मिनिट बसा. थँक्यू. मला वाटतं आपलं बोलण्यात काय चुकलं की काय? मग एखादा फोन करायचास ना. करणार होतो
पण म्हटलं तू कोर्टात असशील तर उगाच डिस्टर्ब कशाला. वा, अरे मी बिझी असतो तर तुझा फोन घेतला नसता किंवा कट केला असता, पण नंतर लगेच केला असता तुला. केलं असतं याने. इतके दिवस काही कॉन्टॅक्ट नाही, म्हटलं मला विसरला आता. अरे तो एक वेळ मला विसरेल, तुला कसला विसरतोय? तुम्ही अन्नदाते आहात बाबा. अन्नदाता सुखी भव. बरं ते जाऊ दे, तुम्ही बसा निवांत, मी ऑर्डरसाठी थोड्या वेळाने येतो. Yes. ओके. सो बॉयफ्रेंड असं वाटतंय? मस्त वाटतंय. किती दिवसांनी आलो ना आपण इकडे. काय झालं? काय रे? काय झालं? ईशा, पहिल्यांदा मला असं वाटतंय की बाबा US ला जात असताना मी त्याला एकदा भेटायला हवं होतं का. मला त्याच्या केस बद्दल काहीच माहित नाही. ती बाई कोण आहे, ती बाबाला काय एवढं एक्सप्लॉइट करते, नक्की तिचा राग काय, असं काय बाबा तिच्याशी वागलाय. मी जायला हवं होतं का US ला, आणि तिच्याशी बोलायला हवं होतं का, आणि बाबाचं जे काही असेल नसेल ते सगळं तिला देऊन टाकायला हवं होतं का. म्हणजे यापेक्षा काय मोठी शिक्षा असणार आहे त्याला ना, की त्यांनी जे काही आयुष्यभर कमवलं होतं ते एका क्षणात त्यांनी देऊन टाकलं. मी तुला इतके दिवस हेच तर सांगायचा प्रयत्न करत होते हो. शिक्षा म्हणजे आणखीन काय देणार होता पण, आणि कोणाला तरी शिक्षा देऊन त्यातून आपल्याला काय मिळतं? आता बघ, आपलं भांडण झालं होतं तेव्हा मी ठरवून तुला शिक्षा देत होतेच ना. मला काय मिळालं त्यातून? मी फक्त दुःख सोडवून घेतलं ना स्वतःवर. मला हे माहित नाही की त्याला US च्या फ्लाईटचे तिकिटाचे पैसे कुठून मिळाले. तो लॅपटॉप विकायला निघाला होता. सेकंड हँड लॅपटॉपचे एवढे पैसे नक्कीच येत नसावेत. तिथे US चं तिकीट निघेल त्यातनं. पैसे बरोबर नसणं हे मी खूप जवळनं बघितलं ईशा. काकाचंच बघ ना माझ्या, इतकी वर्ष धडपडतोय, आता नसतं कुणाकुणाच्या नशिबात. फॉर्च्युनेटली मला लवकर पैसे मिळायला लागले. अरे तुला असं वाटतंय ओम, याचा अर्थ कुठेतरी तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे. मी प्लीज, म्हणजे मला वेगळं समजू नकोस तू. मी तुला आत्ता नाही सांगणार तू त्यांच्याशी बोल, लगेच त्यांना फोन कर. पण खरंच जर तुला मनापासून असं वाटलं ते तर नक्की फोन कर त्यांना. केसबद्दल चौकशी कर त्यांच्याकडे, बरं वाटेल त्यांना. खरंच जर तुला वाटलं तर तेव्हा थांबवू नको स्वतःला. करतो प्रयत्न. आणि बास आता प्लीज, हे सगळं सिरियस बास. आपण ग्रीन रूफ मध्ये होत आपल्या, सो रिलॅक्स. दत्ता भाऊ काय म्हणतात लक्षात आहे ना, टेन्शन नाही लेने का, बिंदास्त रहने का.
त्यांनाही खूप दिवस झाले ना भेटून, त्यांनाही भेटायला हवा. बोला काय मागवायचंय सांगा.